तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत साबुदाणा बटाटा पापड. उन्हाळ्यामध्ये सर्रासपणे बनवली जाणारी ही रेसिपी. पण खूप वेळा असा प्रश्न पडतो की हे पापड खूप जास्त फुलत वगैरे नाही किंवा छान कुरकुरीत खुसखुशीत असे तयार होत नाहीत. तेलात टाकल्यानंतर छान असे तयार होत नाहीत, छान फुलत नाही, ठसका वगैरे येतो. तर त्यासाठी आपण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. आपण ही रेसिपी पूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे तुमचे देखील पापड अगदी छान खुसखुशीत असे तयार होतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करायचं आहे, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. आपण ही रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी आपण इथे 2 किलो असे बटाटे घेतलेले आहेत. अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. आतमध्ये कच्चे वगैरे राहायला नको. जर आपला इथे बटाटा कच्चा राहिला तर आपले पापड नक्कीच लाल असे तयार होतात. आतमध्ये देखील छान बटाटा शिजला गेला पाहिजे. तर आपण इथे 2 किलो बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत. आपण याचे सालं काढून छान असं पुरणाच्या चाळणीतून काढून घेऊया. तर ही झाली आपली पहिली टिप, म्हणजे अगदी बटाटा छान असा शिजलेला हवा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे 1 किलो बटाट्यासाठी 300 ग्रॅम असा साबुदाणा हवा असतो. तर मी इथे 2 किलो असे बटाटे घेतलेले आहेत. त्यासाठी मी इथे 600 ग्रॅम असा साबुदाणा घेतलेला आहे. तर आपण इथे एक्स्ट्राच्या 2 स्टेप करणार आहोत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता पाहायची आहे. तुमची एक जरी इथे स्टेप हुकली तरी तुमचे नक्कीच साबुदाणा बटाटा पापड हुकले म्हणून समजायचे. तर आपण इथे 600 ग्रॅम असा साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा आपण डायरेक्ट इथे भाजून न घेता आपण इथे साबुदाण्याला पाणी लावून घेणार आहोत. तर 6 ते 7 चमचे मी इथे पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पसरट अशी परात वगैरे भांडं कोणतंही असेल ते घ्यायचं आणि त्याला छान असं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून घेतल्यानंतर अगदी 10 ते 12 मिनटं आपण हा साबुदाणा झाकून ठेवणार आहोत. ही स्टेप केल्यामुळे आपला साबुदाणा जेव्हा आपण भाजून घेतो त्यावेळेस अगदी छान आतमधून असा भाजला जातो आणि मिक्सरला देखील पटकन असा फिरला जातो. तर अगदी बारीक असा साबुदाणा आपल्या इथे तयार होतो. त्यामुळे पापड अगदी छान फुलण्यास देखील मदत होते आणि पांढरे शुभ्र असे तयार होतात. तर आपण इथे पूर्ण पाणी लावून घेतलेलं आहे. तर मी एवढ्या साबुदाण्यासाठी 6 ते 7 चमचे असं पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही साबुदाणा थोडासा जास्त कमी जास्त घेतला, प्रमाण कमी जास्त, तर परफेक्ट झालं की नाही कसं समजायचं. अशा प्रकारे मूठ तयार करून पाहायची. मूठ तयार झाली आणि लगेच सुटली की आपलं पाणी परफेक्ट लागलं गेलं असं समजायचं. त्यानंतर आपण इथे पसरट असं कोणतंही भांडं घ्यायचं आहे. अगदी तुम्ही ॲल्युमिनियमची कढाई घेतली तरीही चालेल, पण शक्यतो पसरट घेतलं की अगदी छान असा साबुदाणा भाजला जातो. तर सुरुवातीला 3 ते 4 दाणे असे एकमेकाला चिकटले जातात आणि हळूहळू ते जसा साबुदाणा भाजला जाईल तसे तसे ते मोकळे होतात. तर अगदी मीडियम टू लो फ्लेमवर साबुदाणा भाजून घ्यायचा, म्हणजे अगदी आतमधून असा भाजला जातो आणि चटचट उडायला देखील सुरुवात होते. तर अगदी साबुदाणा परफेक्ट भाजला गेला असं समजायचं. अशाच प्रकारे आपण इथे सगळा साबुदाणा भाजून घेऊया आणि छान असा थंड करून घेऊया. तर आपला इथे साबुदाणा अगदी छान असा भाजला गेलेला आहे, थंड देखील झालेला आहे. आपण हा मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि फाईन अशी याची पावडर तयार करून घेऊया. तर रेग्युलर आपण पीठ चाळून घेतो त्या चाळणीमध्ये टाकून आपण हा चाळून घेऊया. अगदीच तुम्ही 0 नंबरच्या चाळणीमध्ये टाकून चाळून घेतला तरीही चालेल. तर आपला हा मोठा राहिलेला साबुदाणा आपल्याला ॲड करायचा नाही. हा साबुदाणा जर आपण ॲड केला तर आपले इथे पापड फुलत नाही. तर ही देखील टिप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अशाच प्रकारे आपण इथे अगदी सगळा साबुदाणा बारीक असा मिक्सरला फिरवून घेऊया. त्यानंतर आपण इथे बटाटे देखील, मी इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि त्यामधून आपण हे बटाटे काढून घेणार आहोत. तर बटाटे आपले छान शिजलेले आहेत, त्यामुळे पटापट पुरणाच्या चाळणीमधून काढले जातात. तर अगदीच तुम्ही किसणीने किसून घेतली तरीही चालेल. पण जर तुमचे बटाटे अगदीच थोडेसे कच्चे वगैरे राहिले तर किसणीने ज्यावेळेस तुम्ही किसून घेता त्यावेळेस त्याचे धागे धागे असे निघतात आणि पापड आपले छान असे तयार होत नाहीत. त्यामुळे बटाटे शिजून घेणं, छान शिजून घेणं देखील गरजेचं आहे आणि अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीमधून काढून घेणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे अगदी प्लेन असे पापड तुमचे तयार होतात. तर अशाच प्रकारे आपण इथे पूर्ण बटाटे चाळणीमधून काढून घेऊया. तर आपले इथे बटाटे काढून झालेले आहेत, आपण साईडला ठेवून देऊया. त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तर मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे लाल मिरच्या देखील घेतलेल्या आहेत फक्त कलरसाठी. तुम्ही अगदीच वाळलेल्या सुक्या मिरच्या घेतल्या आणि त्या चिली फ्लेक्स अशा तयार करून घेतल्या, त्या टाकल्या तरीही चालतील. पण अगदीच पावडर टाकून घ्यायची नाही. पावडर टाकली की आपण ज्यावेळेस पापड तयार करून घेतो, म्हणजे तळून घेतो, त्यावेळेस त्याला ठसका येतो तळताना आणि खाताना देखील त्या असे चांगले लागत नाहीत. त्यामुळे शक्यतो हिरवी मिरची घ्यायची. तर मीठ टाकून आपण हे मिक्सरला आबडधोबड असं फिरवून घेऊया. खूप जास्त पाणी वगैरे टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्या इथे बटाटा तयार आहे, आपण हा मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. आपल्या इथे साबुदाणा देखील तयार आहे, हा देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊया.
तर आपण हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण तयार करून घेतलेलं वाटण देखील टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता पाणी ॲड न करता आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आपण हे सगळं त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ देखील ॲड करायचं आहे. हे सगळं मिक्स न करता आपण इथे मीठ अगोदर ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे. सुरुवातीला देखील मीठ ॲड करून घेतलेलं आहे. एकूणच मी इथे 2 चमचे असं मीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे तिखट मीठ ॲड करून घेऊ शकता. अगदीच तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही इथे जिरे यूज केले तरीही चालतील. तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. तर या अगोदर देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप सारे पापड रेसिपीज अपलोड केलेले आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. अगदी छान असे तयार होतात. सोबतच उन्हाळी वाळवणामधील खूप सारे पदार्थ जसे की तिळाच्या कुरडया वगैरे अगदीच तुमच्यासाठी नवीन असेल तर नक्कीच तिळाची कुरडई चेक करा. अगदी छान अशी तयार होते. मुलांसाठी तर अगदी पौष्टिक अशी आहे. त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी कोल्हापुरी मसाला देखील अपलोड केलेला आहे. अगदी छान असा ऑल पर्पज आपला इथे मसाला तयार होतो. तर तो देखील नक्की चेक करा. तर तुम्ही पाहू शकता आपलं इथे मिश्रण अगदी छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे. तर अगदी कुठेही पाणी वगैरे ॲड करण्याची गरज लागलेली नाही. अशा प्रकारे उंडा तयार केला आणि प्रेस केला की तयार होतो. तर अगदीच तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे अगदी थोडंसं कोमट पाणी ॲड केलं तरीही चालेल. अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे एकसाथ असं ॲड करायचं नाही. त्यानंतर आपण इथे एक्स्ट्राची प्रोसेस करत आहोत. त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे आणि हा उंडा त्यावरती ठेवून घ्यायचा आहे. अगदीच तुमच्याकडं 2 चाळण्या असतील तर तुम्ही 2 चाळण्यामध्ये सेपरेट उंडा करून घेतला तरीही चालेल. त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास असं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचा आणि आपण ही चाळणी त्यावरती ठेवून घेऊया. तर 15 ते 20 मिनटं आपण हे वाफवून घेऊया. अगदी आपलं मिश्रण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत. तर 15 ते 20 मिनटानंतर आपण इथे पाणी देखील चेक करायचं आहे. तर मी इथे 10 मिनटानंतर मिश्रण चेक केलेलं आहे. अगदी छान असं ट्रान्सपरंट दिसत नाही. खूप जास्त जाड आहे त्यामुळे इथं तयार होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर एकूणच 15-20 मिनटानंतर आपण हे मिश्रण चेक करूया. तर अगदी मीडियम गॅसवर मी हे मिश्रण वाफवून घेतलेलं आहे. खूप जास्त फुल गॅस केला तर पाणी हे जळून जातं आणि मिश्रण छान असं वाफल्या जात नाही. तर तुम्ही सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत कलर पाहू शकता. अगदी छान असा पांढरट कलर असा इथे आलेला आहे आणि ट्रान्सपरंट आपला इथे साबुदाणा तयार झालेला आहे. म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे समजायचं. त्यानंतर आपण हे परातीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड झालं की हे फोडून घ्यायचं. फोडून घेतल्यानंतर थोडीशी याची वाफ जाते आणि आपण हाताने छान असं पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. तर हाताला सहन होईल इथपर्यंत थंड झाल्यानंतर मी इथे छान असं मळून घेतलेलं आहे. तर अगदी परफेक्ट आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण इथे पापड तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे अशा प्रकारे प्लास्टिक शीट घेतलेले आहेत. त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तर उपवासाचे पापड आहेत त्यासाठी मी इथे शेंगादाण्याचं तेल घेतलेलं आहे. खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असतो त्यामुळे खूप जास्त तेल यूज करायचं नाही. अगदी सुरुवातीला 1 ते 2 वेळा यूज केलं तर नंतर यूज करण्याची गरज देखील लागत नाही. तर सुरुवातीला दोन्ही शीटला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती जाड किंवा पातळ असे पापड करायचे आहे. शक्यतो तर तुम्ही हे पापड पातळच तयार करून घ्या. पातळ पापड जेव्हा आपण तयार करून घेतो त्यावेळेस छान असे ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुलले जातात. तर आपण इथे प्लेटने पापड तयार करून घेऊया. तर आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे अगदी प्लेटने देखील अगदी पापड छान असा तयार होतो. तुम्ही पाहू शकता मस्त आपलं पापड तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण हे प्लास्टिक शीटवर टाकून घेऊया. तर मी हे डायरेक्ट असं उन्हाला सुकवायला टाकून घेत आहे. त्यानंतर आपण इथे दुसरी पद्धत पाहूया. तर आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झाल्यानंतर आपल्याला ही देखील पद्धत करण्यास अगदी सोपी जाते. अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा, हाताने प्रेस करून घ्यायचा आणि बोटाने तुम्ही देखील पापड तयार करून घेऊ शकता. तर इथे रोटी मेकर वगैरे असण्याची गरजही लागत नाही किंवा मग अगदीच प्लेटची देखील गरज लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता बोटाने देखील आपण छान पातळ असा पापड तयार करून घेऊ शकतो. तर कुठे अगदीच थोडा जाड पातळ वाटत असेल अशा प्रकारे प्लेट फिरून घ्यायची म्हणजे अगदी एकसारखा पातळ असा पापड इथे तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपला पापड तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण इथे पापड तयार करून घेऊया. तर आपले इथे पापड तयार झालेले आहेत. 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊया. तर 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळल्यानंतर आपले इथे पापड अशा प्रकारे दिसत आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाडही नाहीत आणि खूप जास्त पातळही नाहीत. अगदी छान असे मध्यम साईजमध्ये मी इथे पापड तयार करून घेतलेले आहेत. जर तुमचा पापड जेवढा जास्त पातळ असेल तेवढा छान असा तेलामध्ये फुलला जातो. तर मी इथे हा तेलामध्ये टाकून पाहत आहे. आपण हे छान तळून देखील पाहूया.
तर आपण हे पापड तयार करताना एक्स्ट्राच्या 2 स्टेप पाहिलेले आहेत. म्हणजे जसं की साबुदाण्याला पाणी लावून घेणं, त्यानंतर आपण हे पूर्ण मिश्रण असं वाफवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला या पूर्ण स्टेप कशा वाटल्या आणि तुमचे देखील पापड कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही आपली रेसिपी इथपर्यंत पाहिली म्हणजे तुम्हाला नक्कीच आपली ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि खूप साऱ्या रेसिपीज आपण जसे की समरसाठी आपण केक आईस्क्रीमच्या खूप साऱ्या रेसिपीज देखील अपलोड केलेल्या आहेत. ते देखील नक्की चेक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.